समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वाह गे, सुंदर अंगण छान. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी. माई किती प्रसन्न वाटतंय नाही? प्रसन्न वाटतंय ना? हो ना. कपिले, धूळपाटी घेऊन ये. हो. मालक, ही घ्या मोजडी आणि घाला पायात. मोजडी पुसली नाहीस ना? मोजडी कोण पुसणार? तुझा बाप. तुझा बाप येणार आहे का मदतनीस म्हणून मोजडी पुसायला? माफ करा मालक, लगेच पुसतो फडक्यानं. हा सदरा कोणी दिलाय? मालक, तुम्हीच दिलाय. मग त्याचा उपयोग काय? तुला ह्याच कामासाठी दिलाय तो. ओस वय मालक, पुसतो. स्वामी ठेव खाली. हे दे. फार जड आहे. श्री स्वामी समर्थ. ये गोपाळा, मी गुळपाणी आणते. हा, काय रे, कशी आली वारी? स्वामी, आपल्या कृपेमुळे सगळं उत्तमपणे पार पडलं. शिव शंकर शंभो.
स्वामी ही कोणाची जन्मकुंडली आहे? तुझीच आहे कपिले. तुझे ग्रह फिरवले, वेळीच पुसून टाक. जर का ते ग्रह त्या राशीत स्थिर झाले अधोगतीला लागशील. हो हो, आत्ताच पुसते स्वामी. पुसते हो. काय काय झालं मालक? बेअक्कल माणसा, आधी आम्ही पगडी घालतो, आणि मग मोजडी. इतकी वर्ष झालं काम करतोयस, तुला हे ठाऊक नाहीये का? मोजडी पायापाशी ठेवलीसच का? उठ! तू आजपर्यंतचा आमचा नियम मोडलायस. पगडी बघण्याआधी मोजडी बघणं म्हणजे आमच्यासाठी अपशकुन आहे. पगडीला हात लावायची हिम्मत कशी केलीस? आई गं! आम्ही वतनदार आहोत, वतनदार. आणि तू नौकर. तुझी लायकी स्वामी अहो, मी आत्ताच ही कुंडली पुसली होती. ही जन्मकुंडली परत कशी उमटली? परत पुसते. कुंडली पुसून पुसून हात दुखले. जितके पुसते ना कुंडली तितकी परत उमटते. कृपा करा आणि माझे ग्रह बदला स्वामी. फार त्रास होतोय मला. जोवर पुसली जात नाही तोवर पुसत राहा. ज्याला गुरुवर विश्वास नाही त्याला ग्रहांची भीती वाटते. आणि ज्याचा गुरुवर विश्वास आहे त्याला माहिती आहे की गुरु माझ्या पाठीशी उभा आहे. त्याला ग्रह फिरले काय आणि स्थिर राहिले काय काही फरक पडत नाही.
पुस पुस. लायकीतच राहायचं. अहो सकाळ सकाळी कशाला चिडचिड करताय? अहो आपण वतनदार आहात. आपला प्रत्येक शब्द हा मौल्यवान आहे. याच्यासारख्या क्षुद्रावर वाया घालवण्यासाठी नाही. तुझी कुंडली कुठल्या मुहूर्तावर लिहिली आहे हे देवच जाणे. असो तसाही तुझा जन्म हा अपमान सहन करण्यासाठीच झालाय. मी काय म्हणते, आपण असं नसतावा. स्वामी, अहो हे काय होतंय? हे ग्रह पुसतीये मी तर ते इकडचे तिकडे तिकडचे इकडे होत आहेत. मला सांगा ना, काय आहे माझ्या राशीत? काही विपरीत तर नाही ना घडणार? मला मदत करा स्वामी, हे ग्रह बदला माझे. कपिले, पुढे काय होईल याची काळजी तू करू नकोस. त्याकरता आम्ही आहोत तिथे. आता काय करायचं याचा विचार करा, कारण तुम्ही आता जशी कर्म कराल त्यावरून आम्ही ठरवू की तुमचं भविष्य काय असेल ते. स्वामी, अहो माझी कुंडली एवढी मोठी, एवढे ग्रह माझ्या कुंडलीत. तुला काय वाटलं कुंडली तुझ्या एकटीचीच आहे आणि ती बदलते? म्हणजे अनेकांच्या कुंडल्या यात. दुसऱ्याची पण कुंडली मी पुसत होते होय? या जगात जन्मलेल्या प्रत्येकाची कुंडली आम्ही मांडतो. ती मांडण्याचा आणि बदलण्याचा अधिकार फक्त आम्हाला, इतर कोणालाही नाही. आणि इतर कुणी तसा प्रयत्नही करू नये. शिव शंकर शंभो.
आता शोभता वतनदार. तुमच्या चेहऱ्यावर रुबाब शोभतो, राग नाही. मोजडी कोण ठेवणार समोर? शिव 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 शिव, अहो काय झालं? मोजडी लागली ना. वेचेवर तेल पाणी करता येत नाही का? अडाणी आहेस का रे? मंदबुद्धी. अरे सांग काम्याला ही लाजवेल अशी तुझी कामगिरी. आपण शांत राहा. तशी ही मोजडी आता अपवित्रच झाली आहे. आम्ही आपल्यासाठी संदुकीतनं दुसरी मोजडी घेऊन येतो. पगडी घातल्यावर आम्हाला पायात लगेच मोजडी घालायला लागते, हे ठाऊक नाही का तुम्हाला? आता आम्ही पाय काय जमिनीवर ठेवायचे का? जरा धीर धरा. हे हात काय फक्त खाण्यासाठीच आहेत का? पुढे कर. दुसरा हात काय मोडला आहे का तुझा? दोन्ही हात पुढे कर. स्वामी, काळजी करू नकोस, आम्ही आहोत. स्वामी तुम्ही असे भाऊक का झालात? काय झालंय असं? एक काम करायचं, ही काठी आम्ही खाली ठेवू. असं समजा की काठी तुमची आहे आणि एकेकाने समोर येऊन ही काठी उचलायची. स्वामी बस एवढंच? इतकं सोपं का? खाली ठेवलेली काठी उचलायची आहे फक्त. माई, अहो कसला विचार करताय? फक्त काठी उचलायची आहे, त्यासाठी पण एवढा विचार करता? गया